ज्यांच्याकडे देशी गाय असेल त्यांच्यासाठी सांगतो. देशी गाय, देशी म्हणजे हे असलं देशी नाही बरं. हां, देशीचा अर्थ लोक वेगळं काढतात. देशी म्हणजे गावरान. गावरान गाई ज्या असतील ना, हां, त्या गाई, एकमेव प्राणी असा आहे की त्या गाईच्या वशिंगामध्ये सूर्यकेतू नावाची नडी असते. म्हणून त्या गाईमध्ये एवढं सामर्थ्य आहे, ती तुमचा कॅन्सरसुद्धा बरा करते. सगळे आजार बरं करण्याची ताकद एकाच प्राण्यामध्ये आहे. त्या प्राण्याचं नाव आहे गाय. आपण जिला गाय समजतो ती गाय नाही. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. जर्सी गाय नाही, तिची पैदाईसच डुकरापासून आहे. ही जिला आपण खऱ्या अर्थाने गाय म्हणतो, तिची उत्पत्ती देवादिदेव महादेवांनी केली. पहिली गोशाळा या मृत्यू लोकामध्ये पहिली जर निर्माण कोणी केली असेल तर 100 योजन मोठी गोशाळा भगवान देवादिदेव महादेवांनी निर्माण केली. का? तर सृष्टीच्या कल्याणासाठी गाय माता महत्त्वाची आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राज्याभिषेक झाला ना, त्यावेळेला महाराजांनी पहिले 2 अध्यादेश केले, ज्याला आपल्या शासनाच्या भाषेत GR म्हणूया हवं तर, बरोबर ना. पहिला GR होता गोमातेचं सार्वजनिकरित्या रक्षण करायचं. समजा एखाद्या दुकट्या शेतकऱ्याच्या गोठ्यातली गाय एखादा कसाई घेऊन जात असेल, तो एकटा त्याला आवरणार नाही. 10 शेतकऱ्यांमधून जायचं, काय हात्यार नाही गावलं तर कुराडतं, प्रत्येक का असतीच वैरण तोडाय, घास कापून नाही, कोयता बिता येळा असतो का नाही, ती तर हात्यार गावतील का नाही. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा येसूबाई राणी साहेबांकडे सगळे आपल्या महाराष्ट्रातले सगळे युवक, सगळे ज्येष्ठ नागरिक, अगदी शेलार मामाच्या भूमिकेतले माता भगिनी सगळ्या गेल्या. आम्हाला काही नको, पगार नको, वेतन नको, तनखा नको, आम्हाला आमच्या राजाचा सूड उगवायचा आहे, आम्हाला फक्त शस्त्र द्या. कुठून आणणार एवढी शस्त्र? जेवढी होती शस्त्रागारातली सगळी शस्त्र देऊन टाकली. शस्त्र संपली, माणसं घेणारी संपलीच नाही. माणसं उभीच आहे. राणी सरकार शस्त्र द्या. राणी सरकारांच्या समोर प्रश्न उभा राहिला, एवढ्या माणसांना शस्त्र द्यायचे कुठून? विचार केला आणि सांगितलं, अरे आपण सगळी शेतकऱ्याचे पुत्र आहोत, प्रत्येकाच्या घरात किमान 2 हत्यार असतात, एक कोयता आणि एक कुऱ्हाड. अरे तिचा शस्त्र म्हणून वापर करा आणि आपल्या राजाचा सुडाचा बदला घ्या. माता भगिनी पुढे गेल्या, आम्हाला राणी सरकार, अरे भाजी कापायचा वेळ असतो ना, अरे तो हातात घ्या आणि सूड उगा. आमच्या घराघरातली गावागावातली माणसं बाहेर पडली. अरे आला होता औरंग्य धर्म मिटवायला, छत्रपतींचं नामोनिशान मिटवायला, अरे पण त्याला सुद्धा इथंच मरावं लागलं. त्याची कबर याच मातीत झाली. महाराष्ट्राच्या वाट्याला जाणं इतकं सोपं नाही, हे मराठ्यांनी जगाला दाखवून दिलं. होता आशिया खंडातला सगळ्यात मोठा बादशाह, पण संपवला त्याला मराठ्यांनी. आणि म्हणून सांगून जातो तुम्हाला, आज जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त जर कोणाचा दरारा असेल तर तो फक्त आणि फक्त मराठ्यांचा आहे. बस बाकीच्यांना नाही जमलंय. अरे इथून पाणीपताला आमची माणसं गेली. का गेली? का तिकडे माणसं नव्हती? पण शौर्य, पराक्रम, जिद्द, चिकाटी ज्यांच्या नसानसामध्ये भिनले तो मराठा लक्षात ठेवा. इथून जावं लागलं, तिकडचे बसले आपले हात बांधून, कव्हा येतात मराठी, कव्हा येतात मराठी. अरे मराठ्यांच्या बाहुबलामध्ये काय सामर्थ्य आहे ना, हे जगाला दाखवून जर कोणी दिलं असेल ते छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिला. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीन रात ही जात मराठ्याची. वाघाचा जबडा फाडण्याची जात म्हणजे मराठा. हे संभाजी राजांनी जगाला दाखवून दिलं. सोपी गोष्ट नाही. पण आम्ही आंधळे. तुकोबाराय म्हणतात थोडी आंधळे नाही, तुका म्हणे कैसे हे आंधळे हे जन. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज भले देव नाही, पण आम्हा हिंदूंसाठी, मराठ्यांसाठी देवापेक्षा कमी सुद्धा नाही. हे महत्वाचं आहे लक्षात. म्हणून या व्यासपीठावर महाराजांची पूजा. महाराज जर नसते ना, काय हिंमत आहे तुमची सप्ताह करण्याची? काय हिंमत आहे तुमची मंदिराचा जीर्णोद्धार करायची? महाराजांची कृपा म्हणून आम्ही मंदिरात जातो, मंदिरात दर्शन घेतो. महाराज नसते तर देवसुद्धा नसते, मंदिरसुद्धा राहिले नसते. कविभूषणांनी त्यांची रचना करून ठेवली महाराजांची. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी नहीं होता तो सुन्नत सबके होती. सांगू तुम्हाला, छत्रपती, दोन्ही छत्रपती जर नसते ना, आमच्या महिला बुरख्यात
आणि आमचा गडी दर्ग्यात राहिला असतं. लक्षात ठेवा. ही आझादी महाराजांनी दिली. लक्षात ठेवा. त्यांच्या बुरखा घेतील पण आमच्या डोक्यावर पदर नाही घ्यायच्या. हां, तुमच्या कपाळावरचं तिलक कुंकू आणि डोईचा पदर डोक्यावर राहावा यासाठी शंभूराजांनी देहाचं बलिदान दिले. लक्षात ठेवा. आता डोक्यावर पदर घेण्यासाठी काही बलिदान द्यायची गरज नाही. आमची हिंदू स्त्री स्वाभिमानाने वागली पाहिजे. जी स्त्री डोक्यावर पदर घेते, ज्यांच्या घरामध्ये ही परंपरा आहे, त्या परंपरेला एक गोंडस नाव आहे, त्याला मराठमोळा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. जुन्या मंडळींना माहीत असेल हे. ज्यांच्या घरात आजही मराठमोळा पाळला जातो तिथली स्त्री परपुरुषाच्या समोर डोक्यावर पदर घेतल्याशिवाय येणार नाही. ही संस्कृती आहे आमची. महिला मंडळ तुम्ही एरवी घ्या नका घेऊ, मला त्याबद्दल काहीच बोलायचं. पण तुम्ही धर्मकार्यात ज्या वेळेला असाल, देवकार्यात असाल, मंदिरात असाल, शुभकार्यात असाल, किमान एवढ्या वेळेस तरी. पण तरी तुम्ही ऐकणार नाही हे जनाबाईंना माहीत होतं. म्हणून जनाबाई महाराजांनी डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, आला खांद्यावरी. हो भरल्या बाजारी भरल्या बाजारी डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी. भरल्या बाजारी हातामध्ये टाळ खांद्यावरी वीणा, हातामध्ये खांद्यावरी. आता माझे मैना कोण करे, आता माझे डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, आला खांद्यावरी. हो भरल्या आजारी जाईन मी, भरल्या आजारी जाईन मी. हे भरल्या आजारी जाईन मी, भरल्या लाडक्या बहिणींनो जरा यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. हे असे कलावंत उद्याच पाहायला मिळतील. परवापासून ते चालले दुसरीकडं, आम्ही चाललो आता दुसरीकडं. ह्या लोकांना तुम्ही एवढंच देऊ शकता, त्या म्हणजे टाळ्या. पण त्याचा पण पाऊस पडू दे ना जरा, टाळ्यांचा पाऊस. आता मला एक सांगा, माझ्या लाडक्या बहिणीला बोलायला दादाला अधिकार आहे का नाही? आहे का नाही खरं सांगा. आता तुम्ही मला अधिकार दिला आहे म्हणून बोलू का? आता पदराचं वजन किती किलो आहे? एखाद 2-4 किलो. हवा अजूनही मला मोकळीच डोकी दिसत यात. काय कमीपणा वाटतो अहो. तुमचा पदर डोक्यावर राहावा यासाठी शंभूराजाने एक एक अवयव दिला हो. त्यांचा त्याग सांगायला माझ्याकडे वेळ राहिला नाही तर सांगितलं असतं. तरी पण थोडंसं सांगून जाईनच मी तुम्हाला. कारण तसं तुम्हाला काय झालं आहे, तुम्हाला सगळं अनुकूल आहे हो. प्रतिकूल परिस्थिती नेमके काय असते, धर्म काय आहे, संस्कृती काय याचा आम्हाला जाणीवच राहिली नाही. पण हा धर्म आणि संस्कृती टिकावी यासाठी साधू संतांचं, महापुरुषांचं योगदान फार मोठं आहे. ज्ञानोबरायांचं योगदान आहे, तुकोबरायांचं योगदान आहे.
नरवरायांनी सांगितलं, अरे तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला, जैसा दिपा सवेचा आहे प्रकाश. पण आम्हाला त्याची जाणीवच नाही हो. महाराज म्हणाले, तुकोबराय म्हणाले, धर्म तो न कळे काय झाकले या डोळे. ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांनी डोक्यावर पत्र घेतलं, ज्यांचे डोळे झाकलेले. तुकोबराय म्हणतात, बरं माझ्यावर काही रोज धरू नका. बरं आता तुम्ही मला दादा मानलेलंच आहे, आता दादावर बसून करता काय? शेवटी दादाचे, शेवटी अहो सारी दुनिया येईन रडत तुमच्यासाठी, पण कपन माहेरचंच लागतंय दादाचं. खरं बोलतो ना मी, त्याच्याशिवाय नाही यावं लागतं. बार बोलत नसला दादा तरी, पण तो आल्याशिवाय राहत. भले तुम्ही कोर्टात जरी त्याला बोलावला असला तरी. कळलं असेल तुम्हाला. खरं सांगू तुम्हाला, खरं बोलू का? जरा थोडं खरं बोलू का? नाही तर खरंच बोलावं लागतं, खोटं बोलता येत नाही. बऱ्याच बहिणीने दादाला कोर्टात न्याला. कशासाठी? आईबापाच्या इस्टेटीत वाटा मागण्यासाठी. खरं नाही. पण मला एक सांगा, प्रामाणिकपणे सांगायला माझ्या लाडक्या बहिणींनो, आईबाप सांभाळायला मिळावे म्हणून भावावर केस करणारी बहीण मला दाखवा. नाही कळलं तुम्हाला? आईबापाच्या इस्टेटीत वाटा पाहिजे, पण आईबापाच्या ज्या आईबापाच्या पोटी मी जन्माला आले, ज्या आईबापाची इस्टेट मी मागते, त्या आईबापाला सांभाळण्यासाठी, भावाकडं आईबाप सांभाळण्यासाठी कोर्टात दावा दाखल करणारी एखादी बहीण आहे का? का? आईबापाची संपत्ती पाहिजे आणि आईबाप सांभाळायचं फक्त दादानीच कॉन्टॅक्ट घेतले का? मग तिला लेख म्हणावं का? तिला लेख म्हणावं का? एक सांगू तुम्हाला, सगळ्यात जास्त प्रेम जर कोणाचं असतं ना तुमच्यावर, ते बापाचं असतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रेम करणारा असतो तुमचा भाऊ, आणि तिसरा त्यांनी करून दिलेला, मग तो तिसरा आहे. तो तिसरा आहे, लक्षात घ्या. तो नंतर भेटला तुम्हाला. पण त्याची भरुती भरण्यासाठी माहेरची पाऊलवाट बंद नका करू. आनंदाने सन्मानाने त्या ठिकाणी माहेरला जाता आलं पाहिजे. बऱ्याच घरात भाऊबीज बंद झाली हो, रक्षाबंधन बंद झालं, आणि माणसंही विलंदर व्हा. गुरु बहीण आहे आमची, गुरु बहीण, गुरु भाऊ का सक्का आल्याने काही जमत नाही का? काय त्याने वाकडं केलं हो तुमचं? तुमच्या लग्नाचं कर्ज फेडता फेडता त्याचं अर्ध आयुष्य गेलं. ते कर्ज कुठं फेटायचं नाही फेटायचं, तरी तुमची बाळतपणं, तुमची पोरं, ते तुम्हाला आईन पाप्यान माम्यान काय म्हणणार आहे, ते मामा म्हणायला काहीतरी त्याला निदान लग्नात तरी त्याची तेवढीच अपेक्षा असते. भाच्याच्या लग्नात मला मागं उभं राहायला भेटावं, काय असते भावाची अपेक्षा? तेवढीच ना. ते सुद्धा त्याच्या वाट्यावर तुम्ही येऊ देत नाही हो. इतकं स्वार्थी नसावं. एक बहीण मला म्हणली, बाबा हे कलियुग आहे. म्हटलं कलियुग तुमच्याच वाट्यावर आले का? म्हणजे किती महत्त्वाचा डायलॉग हाणला बा. कलियुग तुमच्याकडे, त्यांच्याकडे नाही का कलियुग? मग त्याने एखादा जर असा साधा फुगून दिला असता झोपडीवाला, तेव्हा आईबापाने भावाने असा नाही विचार केला, माहिती ताई आहे बाबा, चांगल्या घरात गेली पाहिजे, खात्यापित्या घरात गेली पाहिजे. कसे म्हणतात? खात्यापित्या घरात गेली पाहिजे. मग ती ताई जाताना विचार नाही करत, विठाला विठाला